नमस्कार मंडळी, आज आपण निघालेलो आहे दिंडी गडावर म्हणजेच दिंडेश्वर महादेव यांच्या दर्शनाला। हे ठिकाण आहे कल्याणवरनं नाशिकच्या दिशेने जाताना भिवंडी बायपास। हा रोड संपताच राजनवडी फाट्यावरून पुढे नाशिक रोडला लागल्यास आपल्याला डाव्या हाताला एक मोठा डोंगर दिसतो। त्या डोंगर माथ्यावर पांढऱ्या रंगाचे देऊळ दिसते, तेच हे दिंडेश्वराचे देऊळ। जवळच असलेल्या सोनाळे गावाच्या फाट्यावरून डावीकडे वळल्यास सरळ रस्ता डोंगरामध्ये जातो। दुचाकी चारचाकी घेऊन थेट येथे आपण जाऊ शकतो। दुचाकी चारचाकी ऑटो रिक्षा या वाहनाने आपण थेट माथ्यापर्यंत जाऊ शकतो आणि तेथे आपली गाडी पार्क करून फक्त 15 ते 20 मिनिटे पायऱ्या चढून आपल्याला देवळामध्ये पोहोचता येते। दिंडेश्वराचे दर्शन घेऊन पुन्हा पार्किंगकडे आल्यावर डाव्या हाताला कमानीतून आत शिरल्यास जंगलाच्या पायवाटेने 15 मिनिटांमध्ये आपण महादेवाच्या प्राचीन देवस्थानाकडे जातो। तर येथील स्थानिक पुजारी या देवस्थानास पाताळेश्वर महादेव असे म्हणतात। तर या दोन्ही ठिकाणी आपण जाणार आहोत आणि मेन म्हणजे आता महाशिवरात्री आहे, त्या निमित्ताने मी हा व्हिडिओ अपलोड केलेला आहे। महाशिवरात्रीच्या महान पर्वावरती आपल्याला दिंडेश्वर महादेव आणि पाताळेश्वर महादेव यांचे दर्शन घडवणार आहे। त्याचबरोबर या मंदिराची आख्यायिका काय आहे तेही आपणास सांगणार आहे। चला तर मग मंदिराच्या आवारामध्ये एका ठिकाणी लिहिलेली ही कथा आहे, तर ती मी आपल्याला सांगत आहे। तर सध्याच्या कलियुगामध्ये सर्वत्र भ्रष्टाचार, बॉम्बस्फोट, दंगली, खून, मारामारी, बलात्कार, धर्मांतर होत आहे। पैशापायी तरुण पिढी कुठल्याही स्तराला पोहोचत आहे। अशा परिस्थितीमध्ये देवाला सुद्धा अवतार घेणं शक्य नाही, परंतु हिंदुस्थान ही पवित्र भूमी आहे। त्यातही महाराष्ट्र राज्य म्हणजे साधू संतांचे माहेरघरच। ज्या राज्याच्या नावातच महा लिहिलेले आहे, अशा ह्या महाराष्ट्रात जागृत तीर्थक्षेत्र म्हणजे महाराष्ट्राचे भूषण आहे। ज्या ज्या ठिकाणी दुष्ट प्रवृत्ती निर्माण झाल्या त्या नष्ट करण्यासाठी भगवंतांनी नाना प्रकारचे अवतार घेतले आहेत। ज्या भक्तांसाठी देव धावले, त्यांच्या आग्रहास्तव देव धावले, त्यांच्या आग्रहास्तव देवाने त्या ठिकाणी आपले अधिष्ठान मांडले। अशी कित्येक तीर्थक्षेत्र या महाराष्ट्राच्या पवित्र भूमीत आहेत। अशाच प्रकारचे एक तीर्थक्षेत्र म्हणजे भिवंडी शहराच्या पूर्व बाजूला एक दिंडेश्वर महादेव मंदिर आहे। दिंडीगड हे पुरातन काळातील प्रसिद्ध पण जीर्ण अवस्थेतील मंदिर प्रस्तुत भाविकाला आढळून आलेले आहे। अगोदर भाविक असल्याने त्यांचे उत्खनन केले असता त्या ठिकाणी पुरातन भग्न अवस्थेतील मंदिर, मूर्त्या, गणपतीची मूर्ती, नंदी व इतरही साहित्य त्या ठिकाणी सापडले। परिसरातील शेतकरी लोक ज्या वर्षी पाऊस पडत नाही असे दिसताच लोक एकत्र येऊन दिंडी गडावर जाऊन नवस बोलत असे, तसेच भजन पूजन करीत असत आणि दिंडेश्वर नवसाला पाहून सर्वत्र पाऊसही पडत असे। असा प्रकार घडत असल्याने जुन्या पिढीचे लोक अद्याप सांगतात, एखाद्या भक्ताला मूलबाळ होत नसे, तो भक्त शिवलिंगाचा धावा करायचा, देव त्याला प्रसन्न होत असे, अशी आतापर्यंत जुन्या लोकांची मन भावना आहे। 1999 साली असा चमत्कार झाला की मंदिराचे बांधकाम चालू असताना श्रावण महिन्यामध्ये पाऊस पडत नव्हता। श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारला मंदिराचे बांधकाम चालू असताना जवळच 200 फूट अंतरावर 13व्या शतकातील भरूच राज्याच्या कारकिर्दीतले एक पुरातन शिवमंदिर सापडले। तेथे स्वयंभू शिवलिंग आहे, गोमुख व शिलालेख ही सापडले आहेत। पुरातत्व उत्खनन करताना अधिकाऱ्यांना स्वयंस्फूर्तीने येऊन या ठिकाणांची पाहणी केली। हे मंदिर मोगल काळात पाडले असावे असा जाणकारांचा अंदाज आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचे हे टेहाळणी ठिकाण असावे असा जाणकारांचा होरा आहे। दिंडीगडावरून जीर्णोद्धार करून आता तेथे भव्य असे शिवमंदिर उभे केलेले आहे। दिंडेश्वर महादेवाची पिंडी या ठिकाणी स्थापन आहे। महादेवाच्या पिंडीसोबतच गणपतीचे, अंबा मातेचे येथे आपल्याला दर्शन होते। त्याचबरोबर मंदिराच्या सभोवताली एक मोठा नंदी सुद्धा आहे। सध्या आपण आलो आहे दिंडेश्वर महादेव याच्या दर्शनाला। तर अशा प्रकारचे येथे शिवलिंग आहे। तर आता आपण मनोभावे या शिवलिंगाची पूजा करीत आहे आणि दर्शन घेणार आहे।
गडावर जायचं म्हटलं म्हणजे थोडंसं दमछाक करणारा हा रस्ता आहे, कारण गड आहे. परंतु असं येथे सांगितलं जाते का हा गड चढणे आणि उतरणे, तर येथे आलेला प्रत्येक भाविक हा थकलो असे म्हणत नाही. हीच तर दिंडेश्वराची अगाध लीला आहे. म्हणून पुन्हा जाण्यास येथे भाविक कचरत नाहीत. दररोज परिसरातील लोक दर्शनाला जात येत असतात. दर सोमवारी येथे भरपूर भाविक दर्शनाला जातात. महाशिवरात्रीला येथे खूप मोठे लाखोच्या संख्येने भाविक येऊन येथे मोठी जत्रा भरलेली असते. परंतु आपण महाशिवरात्रीच्या आधीच आलेलो आहे, म्हणून निवांत आपल्याला महादेवाचे दर्शन झालेले आहे. 31 डिसेंबरलाही येथे खूप मोठा कार्यक्रम असतो. कीर्तन, प्रवचन, भोजनाचा कार्यक्रम, अशा प्रकारे येथे बरेच उत्सव साजरे केले जातात. आणि महाशिवरात्रीला तर लाखोच्या संख्येने भाविक येतात आणि 2 ते 3 तास लाईनमध्ये उभं राहून तेव्हा कुठे दिंडेश्वराचं दर्शन होत असते. कलियुगामध्ये सध्याच्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये अधर्माचा पगडा बसू नये, लोकांची श्रद्धा जागृत राहावी, यासाठी भगवंताने ही लीला दाखवली आहे. एक वेळ अवश्य येथून महाशिवरात्रीला किंवा श्रावण मासात तसेच इतर कोणत्याही दिवशी जाऊन दर्शन घेऊन कृतार्थ व्हा. दिंडी गडावर असलेले पुजारी मंदिराची व येणाऱ्या भाविकांची व्यवस्था पाहत असतात. आता आपण जे शेंगा बघत आहोत ते आहे मुरड शेंगा. तर छोट्या बाळाला बालगुटीमध्ये ही शेंग अत्यंत महत्त्वाची असते. तर पोटात दुखणे, पोटाला मुरडा येणे, त्यासाठी ह्या शेंगा खूप महत्त्वाच्या असतात. तर बघा, येथे आपल्याला 2 वाटा दिसत आहे. एक वाट जाते दिंडेश्वर महादेवाच्या इथे आणि दुसरी वाट जी आहे उजव्या हाताची ती जाते पाताळेश्वर महादेवाच्या इथे. तर आता आपण तिकडे जात आहोत. हे एक धार्मिक स्थळ तर आहेच, त्याचबरोबर प्रेक्षणीय स्थळ म्हणून सुद्धा आहे. कारण कित्येक मैलावर दिसणारा हा दूरचा भाग, येथे जर आपण श्रावण महिन्यात आला तर खूप निसर्गरम्य असं ठिकाण असते. धबधबे असतात आणि त्यामध्ये भगवंताचे दर्शन. सदर ठिकाण हे उंच असल्याने निसर्गरम्य आहे. मोकळी हवा, सभोवर दिसणारी भिवंडी, डोंबिवली, कल्याण, ठाणे ही शहरे, उल्हास नदी, काळू नदी. तर मुंबईमध्ये किंवा मुंबईच्या जवळपास राहणाऱ्या लोकांनी अवश्य एक वेळ या ठिकाणास भेट द्यावी. मी आपल्याला आधीच सांगितलेलं आहे का कमानीमधून एक रस्ता उजवीकडे जातो आणि एक रस्ता डावीकडे जातो. तर आता आपण उजवीकडच्या रस्त्याने आलेलो आहे. तर तेथे पहिले माताजीचे दर्शन घेऊ आणि पुढे पाताळेश्वर महादेवाच्या दर्शनाला जाऊ. खूप दाट अरण्य आहे. जंगल असल्यामुळे घनदाट झाडी आहेत. तर वेगवेगळी झाडी आहे, वृक्ष आहे, काही औषधी वनस्पती सुद्धा आहेत. या मंदिरात आपण अंबा माता म्हणजेच दुर्गा माता तसेच भैरवनाथ यांचेही दर्शन घेणार आहोत. माताजीचे दर्शन घेऊन पुढे आता आणखी आपण उजव्या हाताने एक रस्ता जंगलामध्ये जातो. तर त्या रस्त्याने आता आपण जाणार आहोत. तर तेथे आहे पाताळेश्वर महादेव यांचे मंदिर. चला तर मग. दिंडीगड ट्रस्टमुळे वाचवलेली 25 ते 30 लाख झाडे झुडपे, त्याच्यामुळे हा जो परिसर आहे तो खूप घनदाट आहे आणि प्रत्येक जाणारा भाविक हे घनदाट जंगल पाहत राहतो. कारण खूप शांत असं वातावरण आहे, थंड आहे आणि आल्हाददायी आहे. म्हणून येथे पुन्हा पुन्हा यावेसे वाटते. येथे फार वेळ बसावे, मुक्काम करावे असं वाटते. अशा या दिंडेश्वर महादेव मंदिराला अवश्य भेट देऊन नवसाला पावणाऱ्या दिंडेश्वराचे दर्शन घ्या व धन्य व्हा. सर्वात उंच ठिकाण आहे दिंडेश्वर महादेवांचं, दुसऱ्या नंबरला माताजीचं आणि तिसरं ठिकाण म्हणजे पाताळेश्वर महादेव. जसं की पाताळेश्वर म्हणजे पाताळात, तर हे खोल जागेवरती मंदिर आहे म्हणून याला कदाचित पाताळेश्वर महादेव असं नाव दिले असेल. तर येथे जाताना रस्ता थोडासा घसरणीचा आहे,
तर पावसाळ्यात येथे यायचं असल्यास खूप जपून जावं लागेल, कारण आतासुद्धा थोडासा पाऊस आधी पडलेला असल्यामुळे रस्त्यावरती पाय सटकतात. म्हणून बघा मी चप्पल काढून घेतलेली आहे आणि बिना चपलीची या रस्त्याने जात आहे. तर हा पर्याय खूप उत्तम आहे, कारण आपले पाय व्यवस्थित जशी जागा असेल त्या परिस्थितीनुसार ॲडजस्ट करत असतात. तर हा खूप प्राचीन भाग आहे असं मला वाटते, कारण येथे जे दगडी शैलीमध्ये जे बांधकाम आहे, कोरीव काम आहे, कदाचित येथे खूप मोठं भव्य दिव्य असं मंदिर असेल. परंतु आपल्याला माहीतच आहे की आपली बरीच मंदिरे जे आहे ते उद्ध्वस्त केलेली आहेत. त्याची काही शिल्प, काही अवशेष मात्र शिल्लक असल्यामुळे त्याची जाणीव आपल्याला होते. तर हे आहे पाताळेश्वर महादेव यांचं मंदिर. तर तिथेही जाऊन आपण दर्शन घेणार आहोत. परिसर खूप निसर्गरम्य आहे, झाडी आहे, घनदाट अरण्य असल्यामुळे येथील वातावरण खूप शांत आहे. तर येथे आपण अवश्य एक वेळ यावं आणि या ठिकाणाला भेट द्यावी, कारण शहराच्या जवळच असलेलं हे ठिकाण परंतु मनमोहक आहे, रमणीय आहे आणि शांत आहे. आपण बघत आहात की बरेच प्राचीन अवशेष मंदिराचे जे आहेत ते आपल्याला दिसत आहे. याचा अर्थ येथे खूप मोठे प्राचीन मंदिर असावं. जर या पावन ठिकाणी तुम्हाला यावंसं वाटलंच तर तुम्ही येताना इथे भरपूर कुत्रे आहेत, तर त्याच्यासाठी काहीतरी खायला घेऊन या, कारण अशा जंगलामध्ये त्यांना खायला खूप कमी आहे. तर प्रत्येक येणाऱ्याकडे ते आशेने बघतात की यांनी मला काहीतरी खायला आणलं असेल. ज्यावेळी आम्ही आलो त्यावेळी आम्हाला माहिती नव्हतं, नाहीतर आम्ही पण भरपूर त्यांना काहीतरी खायला घेऊन आलो असतो. आणि येताना जर आपल्याकडे काही झाडं असतील किंवा काही झाडांच्या बिया असतील तर त्याही घेऊन या. येथे राहणारे जे महाराज आहेत तर ते सांगतात का बरेच भाविकांनी येथे हे अशा प्रकारचे झाडं लावलेले आहेत, भाजीपाला लावलेला आहे, तर तो त्या महाराजांच्या कामी पडतो. बरेच फुलं लावलेले आहेत, फुलझाडं लावलेली आहेत, तर देवाला ते फुलं उपयोगी पडतात. तर आपण जाताना असंच प्रकारे काही घेऊन जावे, जेणेकरून तेथील महाराजांना त्याचा फायदा होईल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. धन्यवाद मंडळी.